नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 26 जून 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। कोणताही झेंडा नसेल, मराठी हा अजेंडा असेल। या अजेंड्यासाठी मराठी माणसांनी सहभागी व्हावं, सरकारला दाखवावं। राजकीय पक्षांव्यतिरिक्त कोण कोण सामील होतात हे पाहायचं आहे, कोण येणार नाही हे देखील मला पाहायचं आहे, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटलं आहे। आज हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी देखील भूमिका स्पष्ट करत एल्गार पुकारला आहे। यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की 6 जुलैला सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवरून मोर्चा निघेल। महाराष्ट्रातील मराठीपण घालवण्यासाठी जो कट आखला जात आहे तो उद्ध्वस्त करण्यासाठी तमाम मराठी बांधवांनी, भगिनींनी, सर्वांनी या मोर्चात सहभागी व्हावं ही विनंती आहे। नुसतंच तोंड देखले बाकीचे बोलत असतात, ही महत्त्वाची लढाई आहे। या लढाईत संपूर्ण महाराष्ट्राने उतरावं। कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे असं सांगत उद्धव ठाकरेंच्या माणसांशी आमची माणसं या मोर्चात सहभागी होण्याबद्दल बोलतील असंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे। महाराष्ट्रातील शाळेत पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विषयावरून राजकीय वातावरण तापलं आहे। मनसे व उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे। पुढच्या काही महिन्यात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महापालिकेच्या निवडणुका आहेत। ही आंदोलनाची सुरुवात असेल। जोपर्यंत ही सक्ती मागे घेतली जाणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील। मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की राज्यात हिंदीची सक्ती होऊ देणार नाही, सादरीकरणाची गरज नाही। हे दळण कशासाठी दळत आहे असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला। मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती, बटेंगे तो कटेंगे, आता बाटेंगे आणि काटेंगे हे धोरण दिसतंय। जे काही चांगलं इतर भाषिकात आहे त्यात मिठाचा खडा टाकला जात आहे, विषाचा खडा टाकला जात आहे, हा माझा समज आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले। हिंदी भाषेला विरोध नाही, हिंदीच्या सक्तीला विरोध आहे। मुंबईत हिंदी चित्रपटसृष्टी आहे, अनेक कलाकार महाराष्ट्रात मोठे झाले आहेत। महाराष्ट्रात हिंदी चित्रपट तुफान चालतात। आम्हाला हिंदीचं वावड नाही, हिंदी सक्तीची। याचा अर्थ कालांतराने एक निशाण एक विधान म्हणजे मीच, एकाधिकारशाहीकडे यांची वाटचाल सुरू आहे। आता ते भाषिक आणीबाणी लादत आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची निवडणूक आयोगाविरोधातील याचिका काल बॉम्बे हायकोर्टाकडून फेटाळण्यात आली। विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी सायंकाळी 5 वाजल्यानंतर झालेल्या 76 लाख मतदानावर प्रकाश आंबेडकर यांनी आक्षेप घेतला होता। ही याचिका काल दिवसभर ऐकून आमच्या कामकाजाचा वेळ वाया गेला असंही हायकोर्ट यांनी म्हटलं आहे। त्यानंतर आज प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन हायकोर्टाच्या निकालाचं विश्लेषण केलं। आम्ही इलेक्शन कमिशनचं प्रेस नोट सुद्धा याचिकेला जोडलं। त्या जोडलेल्या प्रेस नोट वरून 6.80 एवढं मतदान वेळ संपल्यानंतर झालेलं आहे। जे विश्लेषण आलेलं लोकसत्तामध्ये ते आर्टिकल जोडलेलं आहे। जजमेंटमध्ये प्रेस नोटचा अजिबात उल्लेख नाही। प्रेसमध्ये आलेल्या बातमीवर आपण कशा रीतीने विश्वास ठेवू शकतो, त्यामुळे याचिकेत दम नाही असं त्यांनी म्हटलं। प्रकाश आंबेडकर म्हणाले की ते आता सुप्रीम कोर्टासह महाराष्ट्र बार काउन्सिलमध्येही जाणार असल्याचे त्यांनी सांगितले। हिंदी भाषेच्या सक्तीवरून महाराष्ट्रात जोरदार राजकारण सुरू आहे। त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत। माझं उद्धवजींना एवढंच सांगणं आहे की मराठी भाषेत टोमण्यापेक्षा चांगले अलंकार आहेत, त्या अलंकारांचा उपयोग केला तर चांगलं होईल। राज्यात हिंदी सक्ती नाही तर मराठी सक्ती आहे, हिंदी ऑप्शनल आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। मुंबई हायकोर्टाने काल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात काही गोष्टी स्पष्ट केल्या। आता तरी राहुल गांधी यांचे आरोप थांबतील असं वाटतं का, त्यावर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं। मला असं वाटतं की राहुल गांधी यांचा देशाच्या संविधानावर विश्वास असेल, लोकशाहीवर विश्वास असेल आणि न्यायालयीन पद्धतीवर विश्वास असेल तर आता तरी ते महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या विषयात बोलणार नाहीत। काल अतिशय विस्तृत निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे। या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उभं करण्याचं काम करणाऱ्यांना पुराव्यासहित, न्यायासहित, संविधानासहित माननीय उच्च न्यायालयाने उत्तर दिलं आहे। काही लोक झोपेचं सोंग घेऊन झोपल्यासारखं करतील तर हे पब्लिक है, सब जानती है असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांच्या गटाने मोठी बाजी मारली। 21 पैकी 20 उमेदवार जिंकून अजितदादांच्या पॅनलने ही बाजी मारली आहे। त्यामुळे माळेगाव साखर कारखाना आता अजित पवारांच्या ताब्यात आला आहे।
या कारखाना निवडणुकीत अजित पवार स्वतः निवडून आले आहेत. 101 पैकी 91 मतं घेऊन अजितदादांनी दणदणीत विजय मिळवला आहे. बारामती तालुक्यातील प्रतिष्ठेची लढाई म्हणून पाहिल्या जाणाऱ्या माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. या निवडणुकीच्या मतमोजणीला मंगळवारी सुरुवात झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निळकंठेश्वर पॅनलने 20 जागा जिंकत नेतृत्वाचा करिश्मा सिद्ध केला, तर गुरु शिष्यांच्या सहकार बचाव पॅनलला अवघ्या 1 जागेवर समाधान मानावे लागले. यामध्ये ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे निवडून आले, तर रंजन तावरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच शरद पवार गटातील सभासदांना सपशेल नाकारले. या गटाला एकही जागा मिळालेली नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव यांच्याकडून एक सूचक स्टेटस ठेवण्यात आला आहे. वेळीच एखाद्या व्यक्तीची किंमत जाणून घ्या, वेळ गेल्यावर पश्चाताप करत बसणं व्यर्थ आहे, असं भास्करराव जाधव यांचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर दिवा जळतानाच तुपाची गरज असते, दिवा विझल्यानंतर तूप ओतण्यात अर्थ नाही, असंही भास्कर जाधव यांनी स्टेटसमधून म्हटलंय. दरम्यान गेल्या 2 ते 3 दिवसांपासून आमदार भास्करराव जाधव हे ठाकरे गटात नाराज असल्याची चांगली चर्चा होते. अशातच 1-2 वेळा स्वतः भास्कर जाधव यांनी आपल्या मनातील खदखद जाहीरपणे व्यक्त केली होती. या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्यानंतर आता अचानक भास्करराव जाधव यांच्या या स्टेटसची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. या स्टेटसच्या माध्यमातून भास्कर जाधव यांनी आपल्याच पक्षातील लोकांना सूचक इशारा दिला आहे. 1995 साली मी शिवसेना प्रमुखांशी बोलून भास्करराव जाधव यांना विधानसभेचं तिकीट देण्यास सांगितलं होतं. मात्र जाधव एहसान फरामोश माणूस आहेत. शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसून ते शरद पवारांकडे गेले. एकनाथ शिंदे यांनी जेव्हा उठाव केला तेव्हा ते धावत आले होते. आम्ही सोंगाड्या नाव दिलं आहे. खेड तालुक्यातील विष्णू भगत यांच्या घरी लिंबू घेऊन तुमच्या घरातील महिला गेली होती की नाही ते सांगा. आज तुम्ही फक्त 1100 मतांनी निवडून आला आहात. तुम्ही पडणार आहात. 2009 ला तुम्ही नाही तर मला उद्धव ठाकरे यांनी पाडलं असा हल्लाबोल रामदास कदम यांनी केला आहे. दरम्यान मराठी भाषेच्या मुद्द्यावरून त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की ही आंदोलनाची सुरुवात असेल, सक्ती असेल तर तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. भाषिक आणीबाणी आहे, सक्ती स्वीकारणार नाही. मला वाटतं राज ठाकरे यांची भूमिका पहिल्यापासूनची आहे, पण आता सर्व बाकीचे उतरत आहेत. राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हे सर्व सुरू आहे, असं यावेळी रामदास कदम यांनी म्हटलं आहे. एका कारखान्याचे चेअरमन राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री बनतात ही ऐतिहासिक गोष्ट आहे. 500 कोटी रुपयांचे आमिष दाखवले. हे 500 कोटी रुपये अजित पवार आपल्या खिशातून देत आहेत का, असा खोचक प्रश्न खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर टीका करत उपस्थित केला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पॅनलला बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मोठे यश मिळाले आहे. 21 पैकी 20 जागांवर अजित पवार यांच्या पॅनलचा विजय झाला आणि शरद पवारच्या पॅनलचा पराभव झाला आहे. त्यावर आज प्रसार माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना राऊतांनी ही टीका केली आहे. यावेळी पुढे बोलताना राऊत म्हणाले की हे 500 कोटी रुपये तुम्ही सरकारच्या तिजोरीतूनच देणार होता ना, बाकी इतर प्रकल्प तुम्ही राखून ठेवले आहेत, त्याला पैसे नाहीत. राज्यावर कर्जाचा भार वाढतोय, पण आपल्या एका गावातल्या कारखान्यासाठी ते 500 कोटी रुपये द्यायला तयार आहेत. यालाच साध्या सोप्या भाषेत सरकारी पैशाचा अपयोग आणि भ्रष्टाचार असे म्हणतात, अशी ही टीका राऊत यांनी केली आहे. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग हा महायुती सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. मात्र शक्तीपीठ महामार्गावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये राजकारण आणाल तर याद राखा असे विरोधकांना ठणकावले होते. आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. शरद पवार म्हणाले की शक्तीपीठ महामार्गाचा विषय मला समजून घ्यायचा आहे. कोल्हापूरच्या लोकांबरोबर मी बोलणार आहे. त्यानंतर राज्य सरकारने आम्हा लोकांना त्याची माहिती देण्याची तयारी दाखवली तर तेही समजून घेण्याचा माझा विचार आहे. देवेंद्र फडणवीसांच्या धमकीमुळे माझी झोप उडाली आहे, असा खोचक टोला त्यांनी यावेळी लगावला. फडणवीसांच्या याद राखा या इशाऱ्यावर शरद पवारांनी आता आमचं कसं व्हायचं असा टोला लगावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यात एका 34 वर्षीय महिलेने रेल्वे ट्रॅकवर सुसाट कार चालवण्याने एकच खळबळ उडाली। यामुळे तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला। 10 ते 15 गाड्या थांबवाव्या लागल्या किंवा वळवाव्या लागल्या। शंकरपल्ली जवळ घडलेल्या या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। 13 सेकंदाच्या एका व्हिडिओमध्ये ती महिला रेल्वे ट्रॅकवर किया सोनेट कार चालवत असल्याचे दिसून येत आहे। दुसऱ्या व्हिडिओमध्ये स्थानिक लोक, रेल्वे कर्मचारी आणि पोलीस महिलेला गाडीतून बाहेर काढतानाचा प्रयत्न करत आहेत असे दिसते। गर्दीने तिला गाडीतून बाहेर काढल्यानंतर तिचे हात बांधले आहेत। महिलेने असे का केले आणि तिची मानसिक स्थिती काय होती याबद्दल घटनेचा तपास सुरू आहे।